नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. हणजुणे येथील पेकेन पेडे परिसरात सुरू असलेल्या एका शेती प्रकल्पात बेकायदेशीर डोंगर कापणी, जमीन भराव आणि अनधिकृत बांधकामांचे प्रकार उघडकीस आलेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असतानाही प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या बेकायदेशीर कृतीमुळे परिसराच्या निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होत असून भविष्यातील संभाव्य भूस्खलन आणि पूरस्थितीची भीती व्यक्त केली जाते. हणजुणे पेकेन पिड्डे येथे तणाव निर्माण झाला. या परिसरात सुरू असलेल्या एका फार्म प्रकल्पात बेकायदेशीर डोंगर कापणी, जमीन भराव आणि अनधिकृत बांधकामावरून स्थानिक एकवटले. हणजुणे पंचायत सदस्य, कम्युनिदाद प्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत प्रकल्पाच्या मालकाला यावेळी जाब विचारला. पंचायतीच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणीदरम्यान स्वतःला पॅनोरमा को-ऑप कलेक्टिव्ह फार्मिंग सोसायटीचा सदस्य म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यासह घटनास्थळी येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी अथवा कागदपत्री नसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिकांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या हणजुणे डोंगराळ भागात अशा प्रकारची अनधिकृत विकास कामे स्वीकारार्ह नाहीत. पावसाळ्यात डोंगर कापणीमुळे होणारी मातीची पडझड, जलप्रवाहावर परिणाम आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन तिळवे, कम्युनिदाद सदस्य सेबी डिसोझा, रॉय डिसोझा आणि ग्रामस्थ योगेश गोवेकर यांनी माध्यमांशी बोलताना हणजुणे डोंगर परिसराचे रक्षण करण्यासाठी तातडीने स्टॉप वर्क ऑर्डर काढून TCP व पर्यावरण खात्याने कारवाई करावी अशी मागणी केली. पंचायतीने लवकरच या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल टाउन अँड कंट्री प्लॅनिंग विभाग, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून कठोर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. के सगळी झाडां कातरली हांगासर? काजी बी सगळं कातरून उडयल्या. काजी उडयल्या, दुसरी झाडां उडयल्या, जांभूळ उडयल्या. थोडी कापलेली झाडां दिसना. डे 1 सेकंड डे हिंगासर यो जाल्यार थोडी झाडां नाच जालीं. सकाळी फुडें आमी येयले, तालाटीक घेवन येयलोलो तेन्ना पळयत जाल्यार थोडी झाडां नाच जालीं. आता हो जागो एरिया कोणाची कितें म्हणून आता हे पळय, ही एक्चुली जागो हो कम्युनिदादीचो. आतां सांगता ते प्रमाणे आनी आमी जाणा त्या प्रमाणे लास्ट टायम मेनी इयर्स ते कितें तरी गोल जाला थिंगा आनी ते प्रोसेस करिनासतना तेंचेर नाश जाल्लो आहा. ओके, समजलें न्हू. सो आमी पळयता, आमी वयतात फुडें. सो अंजुना कम्युनिदादची प्रॉपर्टी ही सगळी 3,85,000. ऑलमोस्ट कितली झाडां हांगासर उडयलेली आहा ही सगळी? खूप उडयल्या झाडां रे, खूप उडयल्यान मरे झाडां. हे पळय रे, तुज्यान पळोव येता न्हू. हे पळय तुज्यान पळोव येता. हें पळय मरे कितें केलां तें. खूप उडयल्यान सगळीं. काजूची उडयल्यान आनी जांभळां आनी काण्टां आनी सगळीं आख्खें सगळें क्लीन करून उडयल्या. कितें आता प्रोजेक्ट येता म्हणून सांगलो? कितें प्रोजेक्ट ना रे. ना, उडोवपाचें कारण कितें हे सगळी आतां इतली झाडां JCP लावन? कोण आसतानाच उडयल्या तेंच्यांनी. आतां आमचो प्रेसिडेंट हे सायडीन वॉकाक येता म्हणून तांकां कळ्ळें न्हू. केन्ना रातच्या टायमार केला? सांचे 5:30 सुमार. म्हणजे ते ओन्ली कामां रातचीच करप न्हू. ओके. पुलिसांक घेऊन हांगसर आमच्या आमच्या गावात तुम्ही हय करता आम्ही वी टू स्टँड विथ द विलेजेस. आम्ही हा कोणी जाल्यार पंचायतीकडे आम्ही रावतले हांगा उबे. कशें करता कोण कितें ते पळोवया मागीर. आणि गार्डनिंग करता ही जाऊ. सुकला कितली वर्सां जाले आमी हांगकडे सद्दां धांवूंक येता. हाला रावतात आमी. हे फार्मिंग करता ही तो पळय. ताका जाय पळय तेन्ना उदक घेतलो ही तो फार्मिंग करपाक. तुमच्या फुलान आयकोन बरें तुमी.
आणि उरलं की परमिशन घेऊन आम्ही करतले परमिशन घेवचे पयलीं केले सरपंचाक सांगून दी मोडूंक जाय पयलीं माती काड बोलले कितें आसता न्हू लिगल करया न्हू आवाज करून काय फायदो ना लुगर मुंगेलो Okay, I have got this share in this company. Yes. Okay. This whole plot number 26 belongs to me. It is registered in my name. Okay. Sell it केलं काय? No, sell it. I have got the share certificate of this property. Okay. आणि तुम किती legal असा ना? That's legal. आवाज कोण कित्याक हांगा लोकांक कळोंक जाल्लें की हांगाचे बिल्डर लॉबी आसा डॉमिनेट करून खंयची तरी राजकीय वरत आसताच्या अंडर आपली कामां साधून घेता म्हणून. सो आमी आयज आमचे अंजना कम्युनिटी कडेन पंचायती कडेन आमच्या गांवा वांगडा आमच्या विलेजान आसतले खंयच काय सेटलमेंट जावचें ना खंयच काय सेटींग जावचें ना आमी पळयतले आमी हेजेर लक्ष दवरतले आनी हो जो जागो कोणी इल्लिगली आपल्या हातीन घेतला तो आमच्या कम्युनिटीच्या हातीन येसर आमी तेंच्या कडेन रावतले तेजो केदोय कोणाचो प्रेशर येयलो सुद्दां जाल्यार आमी फाटीं सरचे ना एज अ विलेजर आनी हेजेर आमी वॉयस रेज करीत रावतले कित्याक हो जागो आहा तो तुमी पयलो आसतलो हांगा बंगलो बिंगलो बांदून दवरलेलो आहा सो तो अरावंड तुमकां सांगले ते स्पान 2 लाख स्क्वेअर मिटर जागो आहा आनी खंय हे बिल्डर लॉबी आहा ती कोणाची तरी पॉलिटिकली वरत आसताच्या अंडर काम करता हें आमकां कळोन चुकलें आनी आमी आयज कम्युनिटी दी वांगडा अंजुना विलेजा वांगडा आनी विलेजरा वांगडा मोरासर रावतले आनी वॉयस रेज करीत रावतले तुमकां पयलींची सगळें खबर आसा की हिल कटींग आनी ट्री झाडां जी मारली गेल्ली तेचो आमी कंप्लेनी केल्ल्यो फॉरेस्टान आपलो पंचनामा केल्लो आसा पूण खंय तरी तो फॉरेस्टाचो पंचनामा जेन्ना आमी तो प्रॉपर चॅक केलो तो खंय तरी पंचनामा सारको ना असो दिसता आमी ऑलरेडी असो चिंतलेलें आसा की आमी वी वील चॅलेंज दॅट पंचनामा कित्याक खुबशी रूट्स जे आसले जी मुळां आहा ती तेंच्यांनी ऑलरेडी मातयेपणां घातलेली आहा आनी जो रिपोर्ट आहा सद्या आमकां जो तेंच्यांनी दिला तेंच्यांनी धाकट्या झाडांचो दिल्लो आसा आतां जेन्ना आज जे इन्स्पेक्शन जालें पंचायतीचें ते इन्स्पेक्शन चालू आसतना आमच्या नजरेन अशें येयलें की जेन्ना आमी एका प्लॉटान म्हणजे 12-0 आतां अशें कोण तरी क्लेम करता की हांगा प्लॉट जाल्ले आसा म्हणून पूण हे प्लॉट कोणे केल्या कशें केल्या हो एक व्हडलो प्रश्नचिन्ह आसा आज एका ज्या प्लॉटान गेले तो म्हणटा की प्लॉट नंबर 26 आतां ह्या 12-0 खंयच डिविजन जाल्लें ना पूण आज एक कोण तरी आपूण पॅनोरामा हार्वेस्टिंग कॉपरेटीव सोसायटी ही जी एक फ्रॉडुलंट सोसायटी आहा एग्रीकल्चराच्या नांवार जेंच्यांनी इतल्या वर्सां घोळ केल्लो आसा प्रॉपर्टी विकलेल्यो आहा ती सोसायटीचो एक मेंबर खंय तरी येता आनी तो सांगता की ही आपली प्रॉपर्टी आनी आपण हांगा झाडां आपूण एग्रीकल्चर करतलो म्हणून आनी खंय तरी तो आज सगळ्या लोकांक मिसगायड करपाची ताणें ट्राय केली की आपूण हांगा झाडां लायतलो झाडां लावपाक जाय म्हणून आपणें कॉन्क्रीट घातला आनी सगळें हें जावन आज आमकां अशें कळून येयला की हो जो सगळो घोळ ह्या पॅनोरामान केला तो खंय तरी लोकांच्या नजरेक हाडपाची गरज आसा कारण आमी पयलीं खूब फावटी सांगलां की डेव्हलपमेंट हें जावपाक जाय बट नॉट एट द कॉस्ट ऑफ एनवायरमेंट आनी हे जे लोक हांगा येयल्ले आसा ही बिल्डर लॉबी आज हो जो मनीस आमच्या कडेन येयल्लो ही इज नॉट एन एग्रीकल्चरिस्ट ही इज इन टू कन्स्ट्रक्शन हें आमकां कळपाक जाय जो आपूण पॅनोरामा हार्वेस्टिंग एग्रीकल्चर सोसायटीचो मेंबर म्हणटा तो स्वता एक बिल्डर आनी बिल्डर कितली झाडां लायतलो तें आमकांय खबर आहा पूण आमी आज सगळे जाण वांगडा आसा आमच्या वांगडा कोमदाद आसा आमच्या बरोबर पंचायत आसा आमी ह्या दोंगराचें डिस्ट्रक्शन जावपाक दिवचें ना लिगल जो पार्ट आसा ती कोमदाद स्वता तेंच्यांनी ठरयल्लें आसा की हो तेंचो 12-0 कशा रितीन दुसऱ्यांच्या हातीन गेलो हेचेर तेंची जी लढाई आसा ती ते कोर्टान करतले सगळे बॉब मारते तू येयलोय न्हू आतां येदो बॉब मारता committee member, assistant treasurer, and maka jashi me That is too for a and you have to residential purpose. all of you.
कोंकणी करून घेवन आमी मेळया एका वेळी म्हाका तिडो घेता म्हणजे म्हाका चार 1 लाख कोणें घेता 1 लाख कोण भायलो घेता फेरानो म्हाका वचून आनी कोण मुन्नार सोटा घेता सारनार सोटा घेता आनी म्हाका तिडो घेता म्हणजे हांव ओके ओके हांवूय लोणकर आमी हय हांव फॉर्मले लोणकर फॉर्मले न्हू सो यू अंडरस्टँड वाय वी आर प्रोटेक्टिंग आवर हेड So as a counter also we are protecting the same. लोणकर ऑफ करंबोली So आम्ही बसून सेटल करूया थंय करंबोली उरल्या जागे उरल्या थंय घेवना काय